बघा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे आपला 2.5. त्याच्यासाठी थोडं समजून घ्या. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? ही जी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे बघा दिलेलं इथं इज अ रिअल नंबर देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन द नंबर लाईन. 0 पासून डिस्टन्स, 0 पासून काय असतं ते डिस्टन्स. आणि डिस्टन्स कधी निगेटिव्ह असतं का? नाही. म्हणून ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जी असते ती नेहमी काय असते? पॉझिटिव्ह. कशी पॉझिटिव्ह येते? आता हे इथं दिलेले आहे, आपण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजून जाईल. प्रॅक्टिस सेट 2.5 त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे 15 - 2. आता सर्वांना माहिती आहे 15 - 2 म्हणजे किती रे? नक्की किती येईल? 13. हे मॉड म्हणतो आपण, याला काय म्हणतो? मॉड. बघा 15 - 2 याची व्हॅल्यू आली 13. आणि हे जो मॉड जर काढतो ना आपण, ती ॲब्सोल्यूट व्हॅल्यू भेटते आपल्याला. कोणती व्हॅल्यू भेटते? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी असते? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी असते? पॉझिटिव्ह. इकडे लक्ष द्या. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी असते? नेहमी पॉझिटिव्ह. म्हणजे 13 व्हॅल्यू कशी येईल तुमची? पॉझिटिव्ह. ठीक आहे, कळालं? समजलं ना? ठीक आहे. बाकीचे सोडून दाखवतो का मला मग? ठीक आहे, ट्राय करा. इथं तुम्हाला बघा, इकडे बघा, हे वरती दिलेलं आहे तुम्हाला कसं सॉल्व करायचं. जर नाही समजलं तर नंतर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, लिहून घ्या. हां बघा, सोपं आहे. सेकंड नंबरचं बघा, लक्ष द्या, समजून घ्यायचं. 4 - 9. आता सर्वांना माहिती आहे 4 - 9 मोठी संख्या कोणती आहे? 9. मॉस्किटो. हां, 9 मधून 4 गेले 5. -5. हे झालं एक्सचं डिस्टन्स. कोणत्या साईडला असेल मग -5 म्हणजे लेफ्ट साईडला. डिस्टन्स कसं असतं? पॉझिटिव्ह. मॉड काढल्यानंतर व्हॅल्यू काय येईल तुमची? +5. ठीक आहे. आणि तिसरं 3 नंबरचं मॉड काढावं लागतं, तेव्हाच व्हॅल्यू प्लस होऊन जाईल. तिसरं 7 × -4. आता डायरेक्ट व्हॅल्यू काढून घ्या. 7 बाहेर काढले तर काय झाले? प्लस. 4 बाहेर काढले काय झाले? प्लस. 7 × 28. सिम्पल. 9 - 5 4. बघा प्रत्येक व्हॅल्यू कशी आहे? प्लस. 8 - 3 ही किती व्हॅल्यू आली? आता बघा हे 8 -3 कशी होतील बाहेर आल्यावर? बघा याला सांगतो तुम्हाला. 8 आणि -3 बाहेर आल्यावर काय झाले? +3. आणि हे मायनस बाहेरचं साईड 5. 8 × 32. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. समजलं? हे तुम्ही घरी सॉल्व करून बघायचं. कळालं सर्वांना? हे लिहायची गरज आहे? एवढं सिम्पल. बरं, राहू द्या. ज्यांचं बाकी असेल ते लिहून घ्या. हां, आता इथं लक्ष द्या तुम्ही. हे सॉल्व कसं करायचं? सेकंड नंबरचा क्वेश्चन, त्याच्यातलं फर्स्ट. 3x - 5 इज इक्वल टू काय तुमचं? 1. कळालं? आता बघा, आपण इकडे मॉड जेव्हा काढतो तेव्हा व्हॅल्यू काय येते? प्लस. आता जेव्हा मॉड काढसाल तेव्हा 2 व्हॅल्यू येतील पॉसिबल. एक घ्यायची प्लस, एक घ्यायची मायनस. कशी? बघा, नाऊ 3x - 5 इज इक्वल टू एकदा घ्यायची व्हॅल्यू प्लस, ऑर काय? ऑर 3x - 5 इज इक्वल टू -1. बाकी प्रोसिजर तर तुम्हाला माहीतच आहे. एक्स काढायचा, एक्सची टर्म एका साईडला ठेवा. 5 तिकडे गेल्यानंतर काय होतील? प्लस. 3x इज इक्वल टू 6. एक्सची किंमत 6/3. जे प्लस असेल तिकडे गेल्यावर मायनस, मायनस असेल तर प्लस, मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर डिव्हिजन. 3 दुनी 6. 2/1 म्हणजेच किती? 2. 2/1 2. आता सेम 3x इज इक्वल टू -1. 5 तिकडे गेल्यानंतर झाले प्लस. मोठी संख्या आहे 5. 5 मधून 1 गेले 4. ठीक आहे, मोठ्या संख्येचं साईन प्लस. मग x बरोबर किती आलं? 4/3. भाग जातो याला? नाही. संपला विषय. कळालं? हो का नाही? 2 नंबरचं जमेल? करा ट्राय. बघा, काय नाही, एक एक जास्त अवघड नाही येते. तुम्ही ताण नाही घ्यायचा. उद्या काय आहे? पौर्णिमा आहे ना? ताण नाही घ्यायचा. रात्री बाहेर हिंडायचं नाही. रक्षाबंधनची पौर्णिमा आहे. बरं, जाऊ द्या तिकडे. इकडे लक्ष द्या. 9
7 मायनस 2x इज इक्वल टू एकदा व्हॅल्यू येणार प्लस ऑर 7 मायनस 2x व्हॅल्यू काय येणार -5. ठीक आहे, लिहायची गडबड करायची नाही, समजून घ्यायचं. सुरुवातीला 7 तिकडे जाते, आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची x. मग जीची बघा ज्याची व्हॅल्यू काढायची ती एका साईडला ठेवा. 5 7 तिकडे गेल्यानंतर काय झाले -2x. मोठी संख्या कोणती आहे 7. 7 मधून 5 गेले 2. मोठ्या संख्येचं साईन मायनस, दोन्ही ठिकाणी मायनस आहे, काय होईल प्लस. x बरोबर 2/2. 2ला 2 भाग दिल्यावर कितीचा भाग जाईल रे x इज इक्वल टू 1. इकडे ऑर -2x -5 -7 तिकडे गेल्यानंतर झाले म्हणजे +7 तिकडे गेल्यानंतर झाले -7. आता मला सांगा 2 सारखं साईन असलं तर काय करतो आपण बेरीज. -2x -12 दोन्ही ठिकाणी मायनस मायनस होईल प्लस. एक्सची किंमत किती येईल 12/2. कितीचा भाग जातो 6. एक्सची किंमत 6. काही प्रॉब्लेम ठीक आहे. थांबा गडबड नका करू, देतो तुम्हाला टाईम. हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे थोडा इझी करून देतो तुम्हाला, बाकीचं तुम्ही सॉल्व करायचं. ठीक आहे. 8 मायनस एक्स अपॉनमध्ये किती आहे 2 इज इक्वल टू 5. आपली प्रोसिजर नाव 8 मायनस एक्स अपॉनमध्ये 2 इज इक्वल टू +5 और 8 मायनस एक्स अपॉनमध्ये 2 इज इक्वल टू -5. ठीक आहे. मग काय होईल देअरफॉर 8 मायनस एक्स इज इक्वल टू 2 तिकडे गेल्यानंतर झाले गुणाकारमध्ये और 8 मायनस एक्स इज इक्वल टू 2 तिकडे गेल्यानंतर काय झाले गुणाकार. चला सोडवा समोर. इथपर्यंत झालेलं आहे. आता 8 मायनस एक्स इज इक्वल टू किती येतील 10. एक एक सोडू आपण. 8 मायनस एक्स सॉरी 8 तिकडे जातील ना. आता -x बरोबर किती होईल 10. 8 तिकडे गेले मायनस झाले. -x बरोबर 2. आता काय केलं होतं बघा आपण काय केलं तर दोन्ही साईडला मायनस साईन होतं ना, तर काय केलं प्लस. एकाच बाजूला मायनस साईन असेल कोणतंही तर आन्सर काय येईल मायनस. म्हणजे x बरोबर किती येईल -2. ठीक आहे. एकच मायनस साईन असलं तर आन्सर मायनसमध्ये. इकडं 8 मायनस एक्स बरोबर अरे 8ला तिकडे न्यायचं आहे ना आपल्याला. 8 मायनस एक्स बरोबर -10 -x बरोबर -10. 8 पण तिकडे गेल्यानंतर काय होतील मायनस होतील. दोन्ही साईन सारखे असल्यावर आपण करतो बेरीज, सारखं साईन देऊन टाकतो. दोन्ही ठिकाणी मायनस आहे काय होईल प्लस. असा आन्सर कोणाचा आहे. ठीक आहे. जाऊ द्या समजून घ्या छोट्या मोठ्या गोष्टी. लास्ट 4 नंबर 5 प्लस x/4 इज इक्वल टू किती आहे 5. ठीक आहे. मग नाव 5 प्लस x/4 इज इक्वल टू 5 और 5 प्लस x/4 इज इक्वल टू -5. ठीक आहे. तर 5ला तिकडे पाठवा. x/4 इज इक्वल टू 5 - 5. x/4 इज इक्वल टू किती होईल रे 0. ठीक आहे. मग एक्सची किंमत किती आली 4 × 0 0. समजलं का. बघा 5 तिकडे गेले काय झाले -5 - 5 0. आता 4 डिव्हिजनमध्ये इकडे गेल्यावर काय होईल गुणाकार, म्हणजे शेवटी फायनल आन्सर काय येणार 0. इकडे काय होईल x/4 इज इक्वल टू -5. हे 5 तिकडे गेल्यानंतर काय होतील ते पण मायनस. x/4 इज इक्वल टू -5 आणि -5 -10. 0 कसं होईल रे. मग x इज इक्वल टू किती होईल -10 गुणिला 4. बघा तुम्हाला ह्याच गोष्टी जर समजल्या ना -40. 5 - 5 काय झालं 0. -5 आणि -5 10 होतील. एवढा फरक समजला. घ्या लिहून. हां हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. प्रॉब्लेम सेट 2. आता MCQ बघू आपण. लक्ष द्या तुम्हाला सॉल्व करणं. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ज्यांच्या चॉईस जास्त असतात त्याला मल्टिपल चॉईस. किती चॉईस आहे 1 2 3 4.
विच वन ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर. ठीक आहे, हे घे मोठं करू आपण त्याला. विच वन ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर कोणता आहे आता? कोणता इरॅशनल नंबर सांगा बरं. 16 आणि 25 याचं रूट निघतं. 16चं रूट किती आहे? 4. 25चं 5 म्हणजे रूटच्या बाहेर आला. 3/9 ऑलरेडी आहेच. रूट 196 हे कोणाचा स्क्वेअर येतो? 14. म्हणजे याचा आन्सर काय आला तुमचं? रूट 5. पहिल्याचा ऑप्शन बी. सेकंड नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज इरॅशनल नंबर. दोन्ही तेच आहे इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग. नॉन रिकरिंग पहिलं लेक्चर बघून घ्या, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग. नॉन रिकरिंग म्हणजे तोच आकडा परत परत आला नाही पाहिजे आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे संपला नाही पाहिजे. आता बघा 513 513 513 चालूच राहील. 0.17 याचा विशेष नाही कारण तो टर्मिनेट झाला, संपला तो. इथं 46 46 46 रिपीट होऊन राहिलं परत. ठीक आहे. इथं काही रिपीट आहे का? इथं फक्त टर्मिनेटिंग चालू येतो. काय चालू आहे? रिपीट होणार आहे का? नाही. म्हणजे रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर कोणता आला? डी. ठीक आहे. डेसिमल एक्सप्लेनेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग म्हणजे जो टर्मिनेट होत नाही आणि परत परत येतो. रिकरिंगचा अर्थ काय? तोच नंबर परत येतो. याला जर भाग दिला 5 न, भाग जाणार किती होते? 5 चौक 20 म्हणजे 0. समथिंग समथिंग म्हणजे टर्मिनेट झाला, संपला. आपल्याला कोणता पाहिजे? नॉन टर्मिनेटिंग. 16. एक गोष्ट सांगू तुम्हाला, 5 किती युनिट प्लेसला? 5 आणि युनिट प्लेसला 25. यांना 100% भाग जाणारच नंबरला. जाणार म्हणजे जाणार. कळालं का? याच्यासाठी तुम्हाला मग काय सांगितलं होतं? 100 बनवायचा. फ्रॅक्शन किती बनवायचा? 100. 25 चूक सांगतो तुम्हाला. बघा आपलं कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. 25ला जर 4 न गुणलं तर किती झाले? 100. वरती पण किती गुणावं लागेल? 4. हे किती झाले? 100. वरती जर 4 न गुणलं, 4 7 28, हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, हातचे आले 2, 4 1 4, 4 आणि 2 6. झाला टर्मिनेट, संपला. म्हणजे हा ऑप्शन नाही, हाही ऑप्शन नाही. 3 आणि 16 तुम्हाला सांगितलं मी, ज्याच्यामध्ये 2 हा फॅक्टर असतो, सॉरी ज्याच्यामध्ये 3 फॅक्टर नसतो. किती फॅक्टर नसतो? 3. ज्याच्यामध्ये 3 फॅक्टर नसतो त्यालाही भाग जाणार. 16मध्ये 3 फॅक्टर आहे का? म्हणजे 16 3च्या पाड्यात येतात का? नाही, त्यालाही भाग जाईल. 3ला जर भाग दिला आपण 16नं तर पहिले भाग जाईल 0, मग येईल पॉईंट. आता झाले 30. 16 1 16, खाली किती उरले? 140. सांगा 16चा पाडा. 16 गुणिला 8 128. किती उरले? 12. 16 गुणिला 7 किती झाले? 112. खाली किती उरले? 8. 16 पंच 80. झाला टर्मिनेट. म्हणजे आता नॉन टर्मिनेटिंग कोणता आहे मग? सी. ठीक आहे. तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली, काय? ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे. किती आहे? 5. म्हणजे कसं असतं माहिती आहे का? ज्याच्यामध्ये हा नंबर राहत नाही, कोणता? 3 नंबर असला का नाही फॅक्टर, तर तो काय होतो? टर्मिनेट बनत नाही. म्हणजे तो कोणता असतो? नॉन टर्मिनेटिंग. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचे. त्याच्यानंतर एव्हरी पॉईंट ऑन अ नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर. नंबर लाईन, आता समजा आपण नंबर लाईन काढली, काय? एक लाईन काढली, समजा आपण अशी एक लाईन काढली. ठीक आहे, मी अशी एक लाईन काढली. ठीक आहे, मी आता कोणताही नंबर घेतला, असा कोणताही घेतला. आता कोणताही नंबर घेतला म्हणजे तो कोणता नंबर राहील? रिअल नंबर राहील. कोणता नंबर राहील? रिअल. कारण आता असा ही पॉईंट आहे. आता आपल्याला माहिती, नॅचरल नंबर माहिती आहे आपल्याला 1 2 3. रॅशनल नंबर माहिती आहे P/Q. इरॅशनल नंबर पण √5चा नंबर येऊ शकतो नाही. तर तुम्हाला √5 आपण काढून दाखवले की नाही? √5 √10 काढून दाखवलेलं आहे. याचा अर्थ काय? नंबर लाईनवर एकच नंबर आपण दाखवू शकतो कोणताही, तो कोणता असतो? रिअल नंबर. हे तुम्ही सांगा मला 0.4ला कसं लिहिसाल पटकन? सांगितली तुम्हाला ट्रिक. 4/9. 1 असलं तर अपॉनमध्ये किती येतील? 9. 2 असलं हे 513 किती येतील? खाली 999. 2 असले तर 99. सांगितलेले ना. हां, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन. याचा ऑप्शन काय आला? ए.
ठीक आहे, नक्की का? 4/9 येईल ना नक्की, का दुसरं येईल काही? 4/9 येतं ना. व्हॉट इज एन इफ एन इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर? सरळ सरळ असे क्वेश्चन असले का नाही आपल्याला व्हॅल्यू टाकून बघायची. काय टाकून बघायची? व्हॅल्यू. असा रूट आहे एन नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. मग कोणताही नंबर घ्या एक जो परफेक्ट स्क्वेअर नाही. परफेक्ट स्क्वेअर कोणते आपले? 1, 4, 16, 9, 25. मग असा एक नंबर सोडून कोणताही घ्या. समजा मी घेतलं 12. किती घेतलं? 12. मग हा कोणता नंबर आहे? कोणता नंबर? इरॅशनल. ठीक आहे, कळालं? समजलं तुम्हाला? म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नसला तर कोणता नंबर बनतो तो? इरॅशनल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड? तुम्ही सांगा सर्ड कोणता नाही? जो रूटच्या बाहेर आला तो सर्ड नाही. हा क्यूब रूट आहे, याची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती येते? 4. बाकीचे रूटच्या बाहेर येत नाही, म्हणजे हा झाला तुमचा सर्ड नाही. तो जो रूटच्या बाहेर आला तो सर्ड नसतो. पुढं विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्जुगेट पेअर? कॉन्जुगेट पेअर तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे साईन बदलायचं. कोणतं साईन बदलायचं? प्लसचं काय होईल? मायनस. बघा ऑप्शन सी. कोणता? सी. वर जर आलं का? हां. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ सर्ड? नवीन क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, दिसायला मोठा दिसतो. हा क्यूब रूट आहे. काय आहे? क्यूब. आणि हा आतला काय असतो? स्क्वेअर. काय असतो? स्क्वेअर. ठीक आहे, याचा गुणाकार करून टाका. 3 दुनी 6. ठीक आहे, रूटमध्ये 6. समजलं? 5√6 म्हणजे काय येईल ते? 6. बघा हे आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं. ॲक्च्युली कसं असतं ते 5ची पॉवर 1/2 त्याची पॉवर 1/3 या दोघांचा गुणाकार होतो, म्हणजे 5ची पॉवर 1/6 होते ती. ठीक आहे, समजलं? सर्डची पॉवर किती येते ती? 6. हां, लास्ट नंबरचं तुम्ही सोडा बरं. एक कंचे भागोबेनो ते काय नियम म्हणतात ना तुमचे. सुरुवातीला काय? 13 आणि 7 बॉडम असतं. 13 आणि 7 20. 20 गुणीला 4. पहिले कोणाला सोडवसाल? याला 20. नंतर काय करसाल? गुणाकार. 20 चोक 80. 12 मधून 80 म्हणजे किती येईल? -68. मॉड काढा 68. कोणता आन्सर राहील? बी नंबरचं. मायनस टाकायचं का? नाही. 68. समजलं? काही प्रॉब्लेम? ठीक आहे, थोडं लक्ष द्या. ते तुम्हाला सोडून आणायचं आहे. आता बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन झालेला आहे, हो का नाही? तुम्हाला समोर बोलून शिकवायला सांगितलं होतं मी, आठवतं? सेकंड नंबरचा क्वेश्चन ज्यांचा झालेला नसेल, आपलं लेक्चर झालेलं आहे, पाहून घ्यायचा व्हिडिओ, कसे सॉल्व केलेले बघून घ्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज डेसिमल फॉर्म? डेसिमल फॉर्ममध्ये कसे करायचे माहिती तुम्हाला? डेसिमल फॉर्म म्हणजे सरळ सरळ भाग द्यायचा. काय द्यायचा? भाग. हे रूट 5ला सोडून द्या. तुम्हाला म्हटलं काही गोष्टी काय करायच्या? स्किप करायच्या. ते रूटचं आठवतं ना तुम्हाला? काही गोष्टी काय करायच्या? स्किप. एका गोष्टीनं आपलं काही होत नाही. ठीक आहे, याला सगळ्यांना भाग देऊ शकता तुम्ही. शो दॅट 5√7 इज ॲन इरॅशनल नंबर. कसं शो करायचं माहिती आहे? माहिती आहे ना? बघा सगळे लेक्चर अपलोड केलेले यूट्यूबवरती, ते पाहून घ्यायचे काय 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 नाही. जे नाही ते मी सांगतोच तुम्हाला. म्हणजे 2, 3, 4 हे तुम्ही सोडवू शकता घरी. सोडू शकता ना? त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग इन अ सिम्पलेस्ट फॉर्म. आता 5, 6, 7 हे क्वेश्चन आपण घेऊ इथं. ठीक आहे, याची हे क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमची परत काय होईल? प्रॅक्टिस होऊन जाईल. तर तुमच्यासाठी होमवर्क काय काय राहील? 10 MCQ. सेकंड नंबरचा क्वेश्चन भरपूर जणांचा झालेला आहे, काही जणांचाच बाकी असेल. 3 नंबरचा क्वेश्चन डेसिमलमध्ये काय? 9ला भाग द्यायचा. बघा सांगतो तुम्हाला, विसरले असाल तर. डेसिमल म्हणजे काय? भाग द्यायचा 9ला भाग द्यायचा 11. कितीने भाग द्यायचा? 11. जिथपर्यंत रिपीट झाला तिथून काय मारचाल त्याच्या डोक्यावर? अशी बार. ठीक आहे, शो दॅट 5√7 इज इरॅशनल नंबर सांगितलं आहे तुम्हाला. बाकीचं नंतर घेऊ आपण. ठीक आहे.